संभाजीनगरमध्ये 12वीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी करण्यात आली आहे। एकाच हॉलमध्ये 124 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केली आहे। जटवाडामधल्या राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातला हा सगळा प्रकार आहे। कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा हा पुरता फज्जा उडालेला आहे। संभाजीनगरमधल्या जटवाडा भागातल्या राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयामध्ये सामूहिक कॉपीचा हा प्रकार घडलाय। 125 विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसवून सामूहिक कॉपी करून घेतल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय। केंद्रातल्या परीक्षा खोलीला लागून असलेल्या संस्था सचिवांच्या कार्यालयामध्ये अत्याधुनिक झेरॉक्स मशीन सुद्धा तहसीलदारांच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आलं। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि जाणून घेऊया आपण काय नेमके या घटनेसंदर्भातले तपशील आहेत। विशाल, जटवाडा भागातलं राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालय सामूहिक कॉपीचा प्रकार घडलाय। 125 विद्यार्थी एकाच वेळी कॉपी करताना दिसतात। अनुपमा, 12वीचा बायोलॉजीचा पेपर होता आणि यावेळेस तिथे तहसीलदाराच्या पथकाने रेड केली आणि या रेडमध्ये एकाच वर्गात 125 विद्यार्थी बसले होते। आजूबाजूला 2 ते 3 विद्यार्थी बसले होते आणि हे सगळे सामूहिक कॉपी करत होते। शिक्षक त्यांना कॉपी पुरवत असतात अशा पद्धतीचं या छाप्यात सापडलं आहे। त्यानुसार आता शिक्षण विभागाने कारवाई सुरू केली आहे। महत्त्वाचं म्हणजे या ज्या वर्गामध्ये परीक्षा सुरू होती त्याच्या बाजूला एक हॉल होता आणि तिथे स्कॅनर, झेरॉक्स मशीन हे सगळं साहित्य होतं आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याला बाहेरून लॉक लावून ठेवण्यात आलं होतं आणि तिथं उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात येत असल्याचं पुढे आलंय। आता या प्रकरणात शिक्षण विभाग गुन्हा दाखल करत आहे आणि त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे। इतकंच नाही तर संस्था चालकाविरोधात सुद्धा आणि तिथे उपस्थित जे पर्यवेक्षक आहे त्या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अनुपमा, ठीक, धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकाच हॉलमध्ये अशा प्रकारे 125 विद्यार्थी कॉपी करताना दिसतात। राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयातला हा प्रकारे कॉपीमुक्त परीक्षा अभियान खरं तर सध्या राज्य सरकार राबवतंय। 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि 12वीचा बायोलॉजीचा पेपर, जीवशास्त्राचा पेपर होता। त्यावेळी अशा प्रकारे एकाच हॉलमध्ये बसून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली जाते। 125 विद्यार्थी ॲट अ टाइम कॉपी करताना या दृश्यांमध्ये दिसतात।